दादांच्या विषयीचं तर मी संसदेत मांडणार, संसदेच्या बाहेर मांडणार, त्या विषयावर बोलू देत नाहीत असं नाही झालं. विषय बोलणं न बोलणे हा संसदेतला विषय वेगळा आहे. तो विषय मी बोललो की संसदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिलं नाही किंवा काय, तो विषय वेगळा आहे. त्या विषयाला मी आज बोलायचं म्हणजे मला वाटतं की मला माफ करा की त्याच्यात तुम्ही आज दादांचा विषय महाराष्ट्रातला विचारा, बारामतीतला दादांच्या विषयात प्रत्येक मी बोललो अगोदरच आता तुम्हाला की मी मुख्यमंत्र्यांनाही बोलणार, गृहमंत्र्यांनाही बोलणार आणि जी संसदेत सुद्धा बोलायला मला संधी मिळेल तर 100% मिळेल किंवा नाही झाली तरी मी त्याच्यातून वेळ मागून घेईल ना. त्याच्यात आम्ही आल्यानंतर ते घेणार, आम्ही याची चौकशी करा एवढी मागणी आम्ही संसदेत सुद्धा करू. नाही ते कॉमनली आम्ही जाऊन स्पीकरला बोलू शकतो की आम्हाला वेळ द्या, नाही झालं तर गृहमंत्र्यांना बोलू शकतो. त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. गृहमंत्री सुद्धा आम्हाला भेटतात, वेळ देतात. आणि माझ्या बीड जिल्ह्यातल्या काही तपास यंत्रणेमध्ये गृहमंत्र्यांनी सहकार्य केलं, मुख्यमंत्री सहकार्य केलं, म्हणूनच बीड जिल्ह्यामध्ये आमची तपासणारी यंत्रणा प्रत्येक जणाच्या मनात त्याच्यावर राजकारण कुणीही करत नाही असं मला वाटतंय. संशय व्यक्त करणं आता कसं नाही, आम्हाला वाटतंय तुम्ही तपास करावा म्हणून आम्ही ते तपास यंत्रणा करावा. आम्ही कुणाचं यायचं नाही की मीच म्हणून नाही, याच्यात कुणीही राजकारण करत नाही. आणि जिथं की तुमचा राजकीय बापच गेला म्हणतात त्याच्यावर कसं आम्ही राजकारण करू, ते राजकारण करण्यापैकी आम्ही कुणीच नाही. जे कुणी याच्यावर राजकारणावर की आमच्यावर कुणी बोलतंय, असं बोलले तसं बोलले काय, त्याच्यावर मला न बोलता माझी एकच विनंती आहे की कुणी पुरावे मागते त्यांना पुरावे वेळ आल्यावर बाकीच्या गोष्टीचे कुठं राजकीय देऊ. आता इथले काय पुरावे तिथं की ज्यांचा आमचा आत्मा सगळा होता तो गेला, त्याच्यात आम्हाला वाटतं संशय. आणि 100% मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर आश्वासन पण दिले की मी चौकशी करू.